नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आजूस किचन मराठीमध्ये मनापासून स्वागत। तुम्हाला हे माहिती होतं का, रात्रभर भिजवलेले कडधान्य एका मिक्सर जारमध्ये घेऊन त्यात 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची, 3 ते 4 कढीपत्त्याचे पानं आणि थोडा बारीक कट केलेला कोथिंबीर टाकून छान मिक्सरमध्ये फिरवून त्यात हवं तेवढं लागता पाणी टाकून छान एक पेस्ट तयार करून घ्यायची किंवा एक छान घट्टसर असं बॅटर तयार करून घेतलं। बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला त्याची थिकनेस असायला हवी। ते बॅटर छान एका बाउलमध्ये काढून त्यात स्वादानुसार मीठ टाकून त्याला छान अजून मिक्स करून घेतलं। त्यात अर्धा पॅकेट एवढा इनो घालून इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यात थोडं पाणी घालून त्याला छान मिक्स करून घेतलंय त्या बॅटरला। बॅटर छान मिक्स झाल्यानंतर गॅस ऑन करून त्यावर तवा ठेवून तवा गरम होतोय तोपर्यंत त्यात आपल्याला लागणारं शिमला मिरची आणि टोमॅटो कट करून घेतलाय। त्यानंतर आपला तवा छान गरम झालेला आहे, त्याला तेलने ग्रीस करून घेतलाय। त्यानंतर त्यावर थोडे पाण्याचे शिंतोडे टाकून तवा पुसून तव्याचं टेम्परेचर मेंटेन करून घेतलंय। त्यावर 1 ते 1.5 चमचा एवढा बॅटर घालून हलका हाताने छान स्प्रेड करून घेतलाय, डोश्याचा आकार देऊन घेतलाय। त्यावर तुम्हाला हवं असेल तर तूप, तेल, बटर कशानेही तुम्ही त्याला लावून घेऊ शकतात। मी छान बटरने त्याला डोश्याला लावून घेते। त्यानंतर त्यात बारीक कट केलेले टोमॅटो, बारीक कट केलेली शिमला मिरची त्यात टाकून घेतली आहे आणि छान पनीरने आपण त्यावर ग्रेट करून त्यात टाकलंय। मी हा डोसा माझ्या मुलाच्या टिफिनसाठी बनवते म्हणून मी त्यात थोडं हेल्दी होण्यासाठी त्यात पनीर घातलंय। त्यानंतर थोडं चीजही घातलंय की जेणेकरून टिफिन फिनिश करून येईल तो त्यासाठी। अशा पद्धतीने आपल्याला एका साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे, दुसऱ्या साईडने फोल्ड करून आपला चमचमीत क्रिस्पी आणि मार्केटपेक्षाही छान भारी घरच्याच कडधान्यांपासून बनलेला क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे। मी अशाच पद्धतीने दुसरा डोसाही तुम्हाला बनवून दाखवते। रेसिपी काय सांगायचं, सेम प्रोसेस आहे। अशाच हेल्दी, पारंपरिक आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी आजूस किचन मराठीला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका। या पद्धतीचा डोसा तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा घरात सकाळी ब्रेकफास्टमध्ये नाश्त्यासाठी किंवा जे हेल्थ कॉन्शियस लोक असतील, जे जिमला जातात आणि रोज काहीतरी हेल्दी खायला मागतात, त्यांच्यासाठी परफेक्ट रेसिपी ही एकदा नक्की ट्राय करा। नंतर डोस्यासोबत लागणारी चटणी आपण बघून घेऊया। त्यासाठी 1 टोमॅटो, 1 कांदा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 लाल मिरची आणि डाळवं टाकून पाणी टाकून छान मिक्सर जारमध्ये फिरवून घेतलेलं आहे मी। छान स्मूथ पेस्ट होते तोपर्यंत आपल्याला त्याला छान मिक्सर जारमध्ये फिरवून घ्यायची। एका बाउलमध्ये काढून तडका रेडी करून घेऊया। त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल टाकून त्यात राई, जिरं, थोडा हिंग, कढीपत्ता टाकून गरम फोडणी आपण त्यात घालायची चटणीवरती। त्यात स्वादानुसार मीठ घातलंय आणि छान मिक्स करून आपली चटणी आणि डोसा रेडी झालेला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला। ओके, बाय। चला भेटूया एका नव्या रेसिपीसोबत।